तर नमस्कार मंडळी, आपलं खूप एकदा परत एकदा स्वागत आहे आपल्या मराठी असं कल्चर चॅनलवरती। आणि आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कसे होते, यांचे कष्ट कसे होते, यांचे तत्त्व कसे होते, या गोष्टीवरती आपण खूपशा गोष्टी समजून घेणार आहोत। आणि आज आपल्यासोबत समजून सांगण्यासाठी दोन व्यक्तिमत्व आलेले आहेत। थोडी ओळख करून देतो। जसं की आज आपण बघतोय की आपल्यासोबत आज दोन असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यासोबत आपण खूपशा गोष्टी समजून घेणार आहोत, शिकून घेणार आहोत। तर आपले आज पहिले गेस्ट आहे, थोडी ओळख करून देतो। बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ ह्याच्यामधील असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश सब्जेक्ट मिथुन येळवे सर आहेत। त्यासोबत थोडं अजून सांगायला गेलं तर सर खूप छान वक्ते आहेत व त्यांनी खूपशा सभेमध्ये टॉक शोमध्ये खूपशं छान त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं आहे आणि आज ते आपल्यालाही करणार आहेत। तर आपले दुसऱ्या गेस्ट थोडी ओळख करून देतो। आपल्यासोबत आज आहेत विजय पवार सर, ज्यांची थोडी ओळख करून दिली। ते लगभग दापोलीच्या अर्बन बँकमध्ये त्यांनी 35 वर्ष कामही केलेलं आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ह्यामध्ये ते रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आहेत। तर सुरू करूया। परत एकदा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद या पॉडकास्टला येण्यासाठी। तसं बघितलं तर बाबासाहेबबद्दल आहे ना, सगळ्यांना प्रत्येक हिस्ट्री माहिती आहे, प्रत्येकाचा अभ्यास छान आहे की बाबासाहेबांनी लहानपणापासून आतापर्यंत काय काय कष्ट केली किंवा काय। पण सुरुवात जर करायला गेली ना, बाबासाहेबांचे विजन तुम्ही कसे मांडता, त्यांचे विजन्स काय होते? आपण बाबासाहेबांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी बाबासाहेबांचं विजन हे केवळ एका क्षेत्रापुरतं आपण मर्यादित करू शकत नाही। तर बरीचशी जी अंग आहेत त्याच्यामध्ये सामाजिक अंग असेल, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि बऱ्याच अशा नवीन ज्या गोष्टी आपण आता नवीन या काळात शिकत आहोत त्याबद्दल आपण विचार करू शकतो। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की बाबासाहेबांचं लोकसभेतलं जे भाषण आहे, ज्यावेळी त्यांनी राज्यघटना सुपूर्द केली आपल्या देशाप्रती, त्यावेळी ते असं म्हणतात की या क्षणाला आपण एका विरोधाभासी जीवनात प्रवेश करत आहोत। एका अर्थाने आपण राजकीय दृष्टीने एक व्यक्ती एक मूल्य एक मत याकडे आपण जात आहोत। त्याच वेळेस सामाजिक आणि आर्थिक या दोन गोष्टींमध्ये आपल्यामध्ये तफावत असणार आहे। कारण ज्यावेळी आपण सामाजिक म्हणतो त्यावेळी या आपल्या देशामधली जी त्यावेळीची परिस्थिती होती त्या अर्थाने सामाजिक अंग जे होतं त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ या गोष्टी होत्या। आणि बाबासाहेब असं म्हणतात की लवकरात लवकर जोपर्यंत आपण हा जो भेद आहे तो नष्ट करणार नाही तर हीच जनता पुढे ही लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त करेल। तर ही दृष्टी बाबासाहेबांनी 1949 त्यांच्या भाषणामध्ये लोकसभेमध्ये मांडली होती। आपण आणखीन एक विचार करू। फॉर एक्झाम्पल, बाबासाहेबांनी नदी जोड प्रकल्प त्यावेळी सांगितला होता। 1942 साली ते मजूर मंत्री होते व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये। आणि त्यावेळी ते असं म्हणतात की भारतात एका ठिकाणी महापूर येतोय आणि दुसऱ्या ठिकाणी दुष्काळ पडलाय। आपल्याकडे गंगा आहे, नदी गोदावरी आहे, नर्मदा आहे, कृष्णा, कावेरी या नद्यांना आपण जर जोडलं आणि एक पूर्ण वर्तुळ भारतामध्ये जर आपण त्याचं निर्माण केलं तर जिथे पाणी नाही तर तिथं आपण पाणी देऊ शकतो। आणि जे महापूर आपण धरणं बांधली तर ते महापूर आपण अडवू शकतो। म्हणजेच हे विजन आहे ते जे त्यांनी 1942 साली सांगितलं होतं। आज आपण 2024 मध्ये आहोत आणि अजूनही आपल्या देशात हे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्या विजनने पूर्ण करू शकतो। दुसरी गोष्ट महत्वाची की सामाजिक अंग, विशेषतः आर्थिक, याच्यामध्ये आपण पाहतो की श्रीमंत आणि गरीब ही जी दरी आहे आपल्या देशात ती वाढत चाललेली आहे। तर आपल्याला त्या दृष्टीने पण प्रयत्न करायला लागेल की आपल्यातले जे गरीब आहेत त्यांना आपण वरती कसं आणता येईल आणि त्यांना सर्व अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आपण दिल्या तर त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की ते जे दृष्टी आहे बाबासाहेबांची ती इथं पूर्ण होऊ शकते। तर मला वाटतं या 3-4 अंगाने आपण त्याची दूरदृष्टी समजावून घेऊ शकतो। काही वर्षांपूर्वी आपले विचार स्वतःचे वेगळे होते आणि आता वेगळे आहेत। म्हणजे आपली ती जो बदल आहे आता आपण बघू शकतो। बाबासाहेब जेव्हा ती चळवळ चालू होती त्यांनी एवढं सगळं सामाजिक कार्य त्यांनी उभारलं, सगळं केलं। त्यानंतर आता जो जितका पण कालावधी गेला तेव्हा बाबासाहेबांची जी चळवळ चालू होती आणि आता जे आपण चळवळमध्ये आहोत, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये असं वेगळे तपशील किंवा असं वेगळेपणा काय वाटतो? बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तमाम देशातल्या लोकांना जे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या चतुसूत्रीमध्ये एका धाग्यामध्ये बाबासाहेबांनी ओढलेलं आहे। परंतु BBC-ला जी इंटरव्ह्यू झाली त्यावेळी बाबासाहेबांनी काही भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। 2 बाबासाहेब तुम्हाला दिसतात, जे आशावादी बाबासाहेब, विजन घेऊन चाललेले पुढे बाबासाहेब, परंतु बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून देशातल्या लोकांच्या, नेत्यांच्या सर्व मानसिकतेचे त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी
जनमानसाचा जो काही एकूण मानसिक ढाचा आहे त्याच्यावरती बाबासाहेबांनी अंगुली निर्देश केलेला आहे. ते म्हणजे असं की या देशामध्ये बऱ्याच वर्षानंतर, युद्धाच्या काळानंतर बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 2,500-3,000 हजार वर्षानंतर आज आपल्या देशामध्ये निकोप लोकशाही आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मधला काळ हा राजेरजवाड्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे आपण स्वतः काही निर्माण करू शकू, आपण अधिकारी होऊ शकू, ही मानसिकता लोप पावलेली आहे. हा माणूस तयार व्हावा लागेल, हा माणूस विचार करावा लागेल आणि हा प्रदीर्घ कालावधी लागेल. कदाचित ही परिस्थिती उलटी पण होऊ शकते. त्यामुळे ज्यावेळी स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेला माहोल आणि त्यासाठी असलेले तमाम नेते मंडळी ज्या पटीने लढत होती आणि लोकांची एक वैचारिक भादणी झालेली होती, आता थोडी शिथिल झाल्यासारखी वाटते. आणि म्हणून बीबीसीला न्यूजमध्ये बाबासाहेबांनी दिलं होतं की मला अशी भीती वाटते की जनमानसाची जी मानसिकता आहे ती लोकशाहीला पोषक नाही आहे, ती तयार व्हावी लागेल आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी विशेष करून प्रयत्न करतात, असे बाबासाहेब सुस्पष्टपणे मुद्दे मांडलेले आहेत. पण कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून आहात, तुम्ही बघता विद्यार्थी कसे आहेत. तसं आपण बघितलं कुठलाही शिक्षक असू दे, विद्यार्थ्यांना ते संपूर्ण 100% नॉलेज देतं, पण प्रत्येक विद्यार्थी तसा घेत नाही. थोडंफार त्या काळामध्ये जुन्या आपण जर मागे गेलो तेव्हाचे जे विद्यार्थी आणि आताच्या विद्यार्थीमध्ये फरक आहे. जेव्हा बाबासाहेबांची जेव्हा चळवळ चालू होती सगळ्यामध्ये, त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी त्यांना सहज भेटत नव्हत्या. आमच्या ह्या पिढीला आहे ना खूपशा गोष्टी रिसोर्सेस ज्यांना आपण म्हणतो सहज भेटलेल्या आहेत. मग म्हणतात ना काही गोष्टी सहज भेटले की त्याची जाणीव राहत नाही. बाबासाहेबांनी एज्युकेशन घेताना, अभ्यास करताना त्यांना काही गोष्टी सहज भेटल्या नाही. मग त्याच्यावरती जरा प्लीज झलक टाका. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 हा मध्य प्रदेश, आत्ताचं जे आपलं महू, त्याला मध्य देश, मध्य प्रदेश, त्या ठिकाणी महू या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सुभेदार, मेजर सुभेदार रामजी मालोजी सकपाळ. पण रिटायरमेंट झाल्यानंतर ते दापोलीला आले आपल्या या ठिकाणी. आणि आता आपण जो काळकाई कोण भाग जो पाहतो तिथे त्यांचं ते घर, त्याने साधं घर होतं. आता ते रिटायर्ड झाल्यानंतर पेन्शन त्यावेळी त्यांची होती फार तर 50 रुपये त्यावेळची. आणि नंतर आपल्या दापोलीतलं इथे जे गाडीतळातली शाळा आहे तिथे त्यांचा मोठा भाऊ आनंद जो होता त्याच्याबरोबर ते येत होते. अर्थात इथे त्यांच्या नावाचा कुठला संदर्भ सापडत नाही, पण त्याच्या मोठ्या भावाचा कदाचित सापडू शकतो. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या 50 रुपयाच्या पेन्शनमध्ये काही होऊ शकत नाही, म्हणून ते तिथून साताऱ्याकडे गेले. आणि साताऱ्यामध्ये त्यांनी डोअर कीपर म्हणजे स्टोअर कीपर, नॉट डोअर कीपर, स्टोअर कीपर म्हणून वडिलांनी काम पाहिलं. म्हणजे त्या पेन्शनला काही सपोर्ट होऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येईल. मुळात मी मगाशी जसं प्रश्न विचारलात की पालकांना काय आपण ह्याबद्दल सांगू शकतो, तर याच्यामध्ये बाबासाहेबांचे बाबांना आपल्याला महत्व तसं द्यायला पाहिजे. कारण त्यांचे बाबा हे स्वतः ट्रेन टीचर होते. कारण का सांगतो, आणि त्यांची ट्रेनिंग हे महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या पुण्याच्या ठिकाणी झालेली होती. आणि महादेव गोविंद रानडे वगैरे जे त्यावेळेचे सुधारक असतील त्यांच्याशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. त्यामुळे रामजी सकपाळांचा जो पिंड आहे तो मुळातला सुधारक होता, शिक्षकी होता. आणि म्हणून त्याला माहिती होतं की आपल्या मुलावरती कशा पद्धतीचे संस्कार करायला पाहिजेत. आणि मग त्या ठिकाणी प्रताप हायस्कूलमध्ये साताऱ्याच्या तिथे त्यांनी बाबासाहेबांना प्रवेश दिला. पण तिथूनही पुढे त्यांची पुढचं शिक्षणासाठी ते मुंबईला निघून गेले. लक्षात घ्या की त्यांचं परळच्या डबक चाळीमध्ये त्यावेळी गेले त्यावेळी लक्षात घ्या की 50 आणि 51 अशा त्यांनी 2 रूम त्यांच्या होत्या, एक जेवणासाठी आणि एक बाबासाहेबांच्या अभ्यासासाठी. ते बाबासाहेबांचे वडील त्यांच्या शिक्षणाविषयी म्हणजे जसं आता इंग्रजी बाबासाहेब असं म्हणतात की माझं इंग्रजी का फार छान आहे, तर माझ्या वडिलांमुळे. कारण जुन्या काळातले लोक तरखडकरांची पाठांतर माला जी असायची ती पाठ केली की इंग्रजी व्यवस्थित यायचं, आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी ते त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून घेतलेली होती. आणि चाळीतलं वातावरण असल्यामुळे बाबासाहेबांचे वडील खोलीच्या बाहेर बसून राहायचे आणि चाळीतला फार गोंधळ असायचा. पण रात्री 2 वाजता ते त्यांना अभ्यासाला उठवायचे आणि मग त्याला बाबासाहेब म्हणायचे की तू आता बाबा उठवायचे त्यांचे आणि अभ्यास करत तू बस. अशा पद्धतीने मग ते BA झाले एल्फिन्स्टन मधून. आणि मग
पुढील शिक्षणासाठी त्यांना अर्जुन केळसकर गुरुजी होते, त्यांनी मदत केली. मग ते पुढे MA आणि PhD साठी कोलंबियामध्ये गेले. अर्थात आपल्याला नेहमी असं वाटतं की बाबासाहेब तिथे गेले, MA केलं, PhD केलं, पण तिथे गेल्यानंतर लक्षात घ्या की स्कॉलरशिप जी आहे ती फक्त 11.5 पाऊंड जी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना दिली होती. 11.5 पाऊंड मध्ये एक विद्यार्थी कोलंबिया सारख्या ठिकाणी कसा काय राहू शकतो, ही मोठी महत्वाची गोष्ट आहे. पण असं म्हणतात की रुझवेल्ट नावाचा तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती नाव तुम्ही ऐकलं असेल, तो असं म्हणतो की माणूस यशस्वी होऊ शकतो 2 गोष्टीने, एक तर त्याचे कष्ट आणि काटकसरपणा. आणि बाबासाहेबांचं असं म्हणतात की महिन्याचा सर्व खर्च 8 पाऊंडामध्ये ते करत होते, खाणे असेल काय असेल ते सगळं. अशा पद्धतीने MA ची डिग्री घेतल्याच्या नंतर त्यांनी PhD जी महत्वाची आहे ती इकॉनॉमिक्स मध्ये आहे. आणि बाबासाहेब हे मला तरी असं वाटतात की साऊथ एशियातलेच नव्हे तर मला वाटतं पूर्ण आपल्या आशियातले भारतामधून PhD घेणारे अर्थशास्त्रामधले एकमेव असतील. आणि तिथेच न थांबता म्हणजे 1800 पासूनचा जो प्रवास आहे तो 1916 म्हणजे 1913 ते 1916 आणि परत ते इंग्लंडमध्ये गेलेले आहेत, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये. तिथे सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवलेली होती. आणि तो प्रॉब्लेम ऑफ रुपी आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी पाहतो त्याची जी सगळी फाउंडेशन आहे ते बाबासाहेबांच्या त्या थेसिसवरती आधारलेलं आहे. आणि रुपयाचं विनिमय मूल्य कसं ठरवायचं हे सुद्धा त्यावेळी बाबासाहेबांच्या त्या PhDच्या थेसिसवरनं ठरवलेलं आहे. आज आपण विविध पाहतो थेसिस लिहिले जातात ते कुठेतरी नंतर जातात, पण बाबासाहेबांचा थेसिस इतका महत्वपूर्ण आहे की ज्यावेळी ते कमिशन आलं असं म्हणतात त्यावेळी कमिशनच्या प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये ते बाबासाहेबांचा तो थेसिस होता. आणि बाबासाहेब म्हणतात की मला खूप समाधान वाटलं की माझा थेसिस तिथे संदर्भ म्हणून वापरला गेला. तुम्ही जे सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना, थोडं आपल्या व्ह्यूअर्सना रिलेट करण्यासाठी, हे झाले वरवरच्या गोष्टी जे त्यांनी सक्सेसफुली अचीव्ह केले. ॲक्च्युली आपण म्हणतो ना की एक व्यक्तीचं नाव कधी होतं जेव्हा तो एक संस्थापित होतो, एक मोठा व्यक्ती होतो, पण ह्याच्या खालच्या लेवलला पण ग्राउंड लेवलला जे त्यांनी कष्ट केलेत. प्रश्न चांगला आहे. मग आधी आपण असं की कष्टमय जीवन हे बहुजनांसाठी काही नवीन बाब नाहीये. कष्ट हे करावेच लागले आणि केलेले हे आहे. मुळात बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलेला आहे आणि महात्मा फुलेंना गुरु मानलंय तर महात्मा फुलेंकडनं प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी शिक्षणाचा वसा पुढे चालू ठेवलेला. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की शिक्षणाचे दरवाजे बंद असलेला बहुजन वर्ग ज्यावेळेस शिक्षणासाठी उभा राहतो त्याला सरळ सरळ कोणी शिकू दिले नाही. आज जी सावित्रीबाई होती, सावित्रीबाई ज्यावेळी मुलींची शाळा काढली त्या सावित्रीबाईला किती कष्ट पडले हे तुम्हाला खरंच सांगायला नको. सावित्रीबाई शाळेत जाताना एक साडी ती घडी घालून येत असे. तिच्या अंगावरती शेण, दगड, विष्ठा हे सगळं टाकल्यानंतर ती शाळेत जाऊन ती साडी बदलून चांगल्या साडीवरती ती त्या विद्यार्थीने शिकवायची आणि येताना परत त्या अवस्थेतून ती घरी यायची. असे अत्यंत हाल अपेष्टा बहुजन वर्गाच्या मुलींसाठी सावित्रीबाईंनी केलेले आहे. आणि हा वसा पुढे आपल्यापर्यंत आलेला आहे. शिक्षणाचा बाबासाहेबांपासून शिक्षण सुरू नाही झालं तर बहुजनांचं शिक्षण फार पूर्वीपासून प्रेरणा घेत 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 आपण आलेलो आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी फुलेंकडनं जी प्रेरणा घेतली ती अशा स्वरूपाची घेतली. दुसरा मुद्दा येतोय की बाबासाहेबांनी जसं आज एलवे साहेबांनी सांगितलं की तडखरकरची भाषा मला पाठांतर मला वाचण्यात आली, पण बाबासाहेबांचे वडील हे सुभेदार होते. सुभेदार हा मिलिटरीच्या लोकांना कमांडिंग करणारा मनुष्य आहे. बाबासाहेबांनी नेमकं बाळारामला निवडता बाबासाहेबांना का निवडलं तर बाबासाहेबांचं एकूण रूप आणि बाबासाहेबांचा जो आवाका होता, बाबासाहेबांचा कटकाठी होती, त्यांना असं वाटलं की या मुलाकडे वेगळं काहीतरी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या मुलांनी वडिलांनी म्हणजे बाबा सुभेदारांनी सुवाच्य अक्षरामध्ये गणिताच्या थिरीज काही मांडून ठेवलेल्या होत्या. त्या बाबासाहेबांना वाचण्यासाठी होत्या. गणितं कशी मांडायची, कशा पद्धतीने गणितं सोडवायची याची त्यांनी डायरीज तयार करून ठेवली होती. जणू त्यांना असं वाटत की या मुलाला याची गरज भासणार आहे. म्हणजे पालक म्हणून किती सतर्क राहतो माणूस की मला काय करायचं आहे. म्हणजे एक जो लीडर आहे तो आपल्या सैनिकांना काय ट्रेनिंग देतो आणि पुढे काय लढायचं आहे हे जसं
तो सुभेदार ठरवतो किंवा मेजर ठरवतो, जनरल ठरवतो, त्याच पद्धतीने त्यांनी कुटुंबात देखील या भीमरावला पाहिलेलं आहे. आणि भीमरावला एक योद्धा म्हणून त्यांनी उभं केलं जगासमोर, त्याला तयार करून. हे देखील फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, 2 वाजता हा बाळ उठतो आणि मुलाला सांगतो की तो आता अभ्यासाला बस. कारण त्या जागा झोपायला नसते. 2 वाजेपर्यंत झोपून झाल्यानंतर ते तिथून उठायचे, मुलाला उठवायचे आणि सांगायचे तू आता अभ्यास कर, मी आता झोपतो. की इतकं कष्ट त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी केलेले आहे. कधी कधी तर पुस्तकं बाबासाहेबांकडे नसायची, मग ते सुभेदार आपल्या मोठ्या मुलीकडे जायचे, तिच्याकडून दागिने आणायचे. ते दागिने सोनाराकडे, सावकाराकडे गहाण ठेवून त्या पैशातून बाबासाहेबांना ते पुस्तक आणायचे. ह्याच्यातनं आय गेस याच्यातून काय तुम्हाला सांगते होतं की शिक्षणाचा वसा घेतलेली हे कुटुंब हे सहजासहजी आज निर्माण झालेलं नाही. त्यामुळे खूप लोकांचा, म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा त्याग आहे बाबासाहेबांना घडवण्यामध्ये. त्यांच्या आत्याचा असेल, त्यांच्या वडिलांचा असेल, स्वतः बाबासाहेबांचा असेल, हा सहजासहजी मिळालेला नाही. आता तुम्ही ज्यावेळी बाहेर गेले शिकायला, ते बाबासाहेब एका हॉटेलमध्ये छोटंसं काम पण करत होते, कळलं का? हे छोटं मोठं काम करत करत त्यांनी हा शिक्षण. आता दुसरी गोष्ट अशी की या काटकसर हा शब्द आला आपल्या समोर, तर ते रमाबाईला एका पत्रात म्हणतात की एक माचीसची काडी त्या माचीसच्या डबीत किंवा जी मॅचबॉक्स आहे त्याच्यातून ती महिनाभर चालवायची आहे. इतका काटकसरीचा संसार रमाला करण्यासाठी ते सुचवतात की पैसा अनाठाई खर्च करू नका, तो काटकसरीने वापरा. आणि हीच काटकसर त्यांना संपूर्ण आयुष्यामध्ये. मला तर असं वाटतं, जर डॉक्टर बाबासाहेबांनी जर ना पूर्ण आयुष्याचा जर प्रॉपरली अभ्यास केला, एक विद्यार्थी खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा एक मोठी आयुष्यामध्ये 10x लेवलला ग्रोथ केलेली आहे, आयुष्यामध्ये त्यांनी ग्रोथ जी केली सगळ्यांसाठी, ठीक आहे, त्याला ते स्टेबल नाही राहिले. त्यांना कुठलं पण एक मोठं पद मिळालं, ते मला काय म्हणायचं समजून घ्या, त्या लेवलला ते थांबले नाही, ते अजून वरती गेले, अजून मोठ्या गोष्ट करण्यासाठी 10x लेवलला ग्रोथ करायला गेले. तर आय गेस हा एक खूप चांगला मेसेज आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या समाजामध्ये देऊ शकतो. बाबासाहेब जेव्हा एक लेवल अचीव करायला गेले, त्यानंतर पुढच्या लेवल करण्यासाठी त्यांचं किती चळवळ होती. आता जसं तुम्ही म्हणालात की त्यांचं PhD करून जेव्हा ते आले पुन्हा भारतामध्ये, त्यावेळी त्यांना जॉबची जी ऑफर होती, म्हणजे अर्थशास्त्रामध्ये PhD केल्यामुळे त्यांना ताबडतोब सिडनहॅम कॉलेजमध्ये हंगामी प्राध्यापक म्हणून 435 रुपयावरती ते कामाला लागले त्यावेळी. आणि थोडी परिस्थिती बऱ्यापैकी आली. पण जसं आता पवार साहेब म्हणाले तसं की ते असे संसारात म्हणजे म्हणण्याऐवजी केवळ समाजाचा विचार करणारे होते. कारण त्यांना त्यांचं जे ग्रेझिंग मध्ये त्यांना जायचं होतं पुढे, आणि त्यांना पुढची जी त्यांची बॅरिस्टर ग्रेझिंग मध्ये जी राहिली होती, बॅरिस्टर इन लॉ, आणि इकॉनॉमिकची आणखीन एक डिग्री राहिली होती, ती पूर्ण करायची होती. आणि मग अशा वेळी त्या 450 मधून काही पैसे ते पुस्तकांवरती, म्हणजे पुस्तकं खरेदी करायचे, सेल्फ इन्व्हेस्टमेंट. येस, आणि उरलेले पैसे रमाबाईंना द्यायचे. आता याच्यावरून दोघांमध्ये कधी कधी भांडण व्हायचे पती पत्नीमध्ये की बाबा आता तरी आम्हाला तुम्ही हे करा, अजून पैसे द्या. पण बाबासाहेब म्हणाले तुला जितके पैसे दिले त्याच्यामध्ये तू करायचं आहे. याच्यात गोष्ट हीच आहे की दोघा पती पत्नी हे एकमेकांना समजून संसार करत होते. आणि मग पुढे असं झालं की पुन्हा त्यांना परदेशात जायचं होतं पुढच्या डिग्रीसाठी, जर तुम्हाला मिळालं तसं. आणि त्यांनी त्या पूर्ण केल्या. एका वेळेसच ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करत होते, आणि त्याच वेळी ग्रेझिंगमध्ये ते बॅरिस्टर इन लॉ करत होते. आणि दोन्हीही जो तो अगोदरचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलं त्याला 8 वर्ष लागतात, तो त्यांनी 2 वर्षात पूर्ण केला. म्हणजे त्यासाठी त्यांनी 21 तास ते अभ्यास करत होते. आता हे जे आपण म्हणतो की नवीन जनरेशन इतका वेळ बसू शकते किंवा नाही, तर इट डिपेंड्स. म्हणजे तुमचं जर ध्येय निश्चित असेल तर तुम्ही अगदी 18 तास पण अभ्यास करू शकता. बाबासाहेबांसमोर एक ध्येय होतं, एक विजन होतं की मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तसं ज्यावेळी ते 1913 साली ज्यावेळी गेलेले होते कोलंबियामध्ये, त्यावेळी तिथे त्यांना लाला लजपत राय भेटले होते की त्यावेळी आपली स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती भारतामध्ये. आणि तिथे प्रोफेसर सेलिंगमन जे होते त्यांचे टीचर होते,
तर ते त्यांचे लाला लजपत रायांचे मित्र होते आणि मग बाबासाहेबांची ओळख त्यांनी करून दिली आणि ते म्हणाले की तुम्ही पण स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्या. पण बाबासाहेब तुम्ही जसं म्हणाल तसं ध्येय निश्चित होतं की मी स्कॉलरशिपवरती आलेलो आहे आणि मला शिक्षण माझं पूर्ण केलं पाहिजे आणि मग मी भारतामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे क्लिअरिटी होती, त्यांचा आपल्या उद्दिष्टावर ढळलेलं नाही, उद्देश क्लिअर होतो. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील स्वतः शाकाहारी निर्व्यसनी आणि बाबासाहेब म्हणतात तोच गुण माझ्यामध्ये होता की जरी ते बाहेर परदेशी गेले पण कधीही त्यांनी म्हणजे मद्यपान किंवा सिगारेट किंवा अशा कोणत्याही गोष्टींना कधीही स्पर्श केला नाही. एक विद्यार्थी म्हणून, एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून कायम त्यांनी जे ध्येय आहे, जे आपल्या करायचं आहे ते करत राहिले. आणि बॉर्न जे युनिव्हर्सिटी होती तिथे त्यांना एक PhD अजून इकॉनॉमिक्समध्ये करायची होती, पण इकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये PhD त्यांना मिळाल्यामुळे त्यांनी ती तिथे गेली नाहीत. अदरवाईज भारतातली एकमेव ती व्यक्ती असते की त्यांच्याकडे 3 इकॉनॉमिक्स मधले PhD असत्या आणि इतका प्रचंड विद्वान प्रकांड पंडित असल्यामुळे एक आत्मविश्वास तो असणारच त्यांच्यामध्ये. तो कायम लोक त्यांना कदाचित त्यावेळेचे घमेंड म्हणत असतील किंवा काय, पण तो एक आत्मविश्वास तो दिसायचा. आणि त्यांचं वाचन इतकं प्रभावी होतं की कोणता संदर्भ कुठे आहे ते सांगू शकायचे. त्याचं उदाहरण स्वतः प्रल्हाद केशव अत्रेंनी दिलेलं आहे की ते एकदा असेच बाबासाहेबांच्या राजगृहात दादर ठिकाणी गेले होते की त्यांना एक संदर्भ हवा होता. बाबासाहेब खुर्चीवर बसले नाही, त्यांनी सांगितलं की त्या कपाटामध्ये तिथे त्या नंबरला ते पुस्तक आहे. आणि आचार्य अत्रेंनी पाहिलं की अरे हेच पुस्तक आहे आणि त्यांचं लक्षात आलं की हे किती विद्वान आहे. इतकं त्यांनी स्वतः म्हणजे त्यात गुंग होऊन जायचे ते अभ्यासामध्ये, दिवस रात्र काही कळायचं नाही. त्यांचं एक पर्सनल PA नानकचंद रत्तूनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. एकदा बाबासाहेब त्यांना डिक्टेट करत होते काहीतरी आणि डिक्टेशन संपलं, त्यांनी ते पूर्ण केलं आणि नानकचंदजी निघून गेले आणि बाबासाहेब तिथेच बसलेले सकाळी, म्हणजे त्या पूर्ण त्या अभ्यासाच्याच मोडमध्ये धोतीमध्ये. आणि नंतर ते नानकचंदजी सकाळी आले आणि ते अरे ते तू अजून गेला नाहीस झोपायला. ते म्हणाले बाबासाहेब सकाळ झालेली आहे आणि माझी सगळी कामं करून आलेलो आहे, तुम्ही इथेच आहात. तर इतकी ज्ञानपिपासू वृत्ती जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा तुम्ही किती अडचणी आल्या. त्यांना या संदर्भात शंकरराव खरात यांनी ज्ञानपिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा शब्द प्रयोग वापरला. आणि त्याच्या संदर्भात इकॉनॉमीची डिग्री म्हणजे PhD करत असताना त्यांचे एक गाईड होते. त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कुणाचं पुस्तक रेफरन्स करत आहात की काय तुम्ही संशोधन करणार, PhD मधून काय विषय तुमचा आहे. तर तेव्हा मी तुमचंच पुस्तक रेफर करतोय. त्याच्यातले काही मुद्दे मला खोडायचे आहेत, काही चुकीचे मुद्दे मला, म्हणजे बघा जो गाईड आहे जो त्यांना गाईड करतोय तर तू मला खोडणार आहेस काही मुद्दे, तर हो म्हणाले. म्हणजे इतकं निर्भीडपणे ज्ञानाच्या जोरावरती ते आपल्या गाईडला देखील ते चॅलेंज करू शकत होते. आणि त्याच्यातच त्यांनी PhD त्या विषयावर पण त्यांनी मिळवली आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना पॉलिटिकल अप्रोच येतो मग त्यावेळी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, त्या उद्देशानुसार त्यांना त्या पॉलिटिकलमध्ये गोष्टी गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. बाबासाहेबांचा अभ्यास काय म्हणतो या गोष्टी. जसं मला काय वाटतं की विद्यार्थी देशामध्ये विद्यार्थ्या हे वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेत असतात. आपल्या भारतामध्ये अनेक विद्यार्थी नेते आपण पाहतो आणि ते त्या वातावरणात तयार झालेले असतात. पण जेव्हा आपण बाबासाहेबांचा आदर्श विचारात घेतो आणि बाबासाहेबांनी स्वतःचं उदाहरण जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं लाला लजपत रायांचं, बाबासाहेबांकडे एक विद्यार्थी असाच आला होता आणि त्याने पण तेच विचारलं की मला राजकीय चळवळीमध्ये भाग घ्यायचा आहे, तर बाबासाहेब मी घेऊ का. बाबासाहेब म्हणाले तू विद्यार्थी आहेस, आधी तुझं शिक्षण पूर्ण कर आणि तुझं शिक्षण पूर्ण झालं, तू कमावता झालास की तू राजकीय चळवळीमध्ये भाग घेऊ शकतोस. म्हणजे बाबासाहेब पूर्णतः राजकीय दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करा असं विद्यार्थ्यांना म्हणत नाही. विद्यार्थी सजग पाहिजेच, पण त्यांनी शिक्षण, आर्थिक त्याचं संतुलन हे राखून त्याने राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे आणि उचित राजकारण त्याला करता आलं पाहिजे. केवळ राजकारण खराब आहे म्हणून त्याचे पाहू नये अशातला भाग बाबासाहेबांनी कधी म्हटलेला नाही. राजकारण विद्यार्थ्यांनी करायचं आहे, पण कधी जेव्हा तो स्टेबल होईल, पुढच्या अवस्थेला जाईल त्यावेळेस. त्यांचे एफर्ट्स तिथे लागलेले आहेत.
ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर की इतर काही गोष्टी आहेत, स्पोर्ट्स आहे, कला आहे, अन्य काही सामाजिक आहे, सोशल आहे, ज्या ज्या काही तुम्हाला शिक्षण घेता येईल, ज्ञान संपादन करता येईल ते तुम्ही घेतलं पाहिजे. त्यासाठी कोणी घेऊ नये असं म्हटलं नाही. मेन शिक्षण हा आपला भाग चालू असताना इतर काही हॉबीज माणूस जोपासत असतो. तो आपलं ज्ञान वृद्धिगत कसं होईल हे पाहत असतो. मेन शिक्षण आहे. एखादा स्पोर्ट्समॅन आहे, तो खेळामध्ये पण आपलं निपुण्य दाखवतो, पण अभ्यास करता करता मुळात काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा वापर शिक्षण झाल्यानंतर किंवा शिक्षण घेता घेता मला कसा करता येईल, जो माझा विकास होऊ शकतो, माझ्या कुटुंबाचा विकास होऊ शकतो, माझ्या समाजाचा होऊ शकतो आणि माझ्या देशाचा होऊ शकतो, आणि कदाचित पुढे जाऊन अखंड मानवतेसाठी काहीतरी मी देऊ शकतो. असा जर उपयोग असेल तर तो नक्कीच चांगला आहे. परंतु स्वतः आधी तुम्ही कम्फर्टेबल उभं राहिलं पाहिजे, सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. तुम्हालाच काही ताकद नाहीये तर तुम्ही दुसऱ्याला काय मदत करणार. बाबासाहेबांनी पूर्णपणे शिक्षण घेतलं, कळलं का. म्हणजे मुद्दा कसा येतो की संधी मला मिळाली, माझ्या समाजातल्या लोकांना संधी मिळत नाहीये, म्हणून गव्हर्नमेंटनी, त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काही दलित समाजातल्या विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवलेलं होतं. म्हणजे हे जर का मी हे करू शकतोय तर माझ्या समाजातले अधिक काही लोक या टॉपच्या जागेवरती आले, कळलं का. माऱ्याच्या ठिकाणावरती ते आले. हे युद्ध आहे, जीवन हे युद्ध आहे, आणि तुम्ही अशा ठिकाणी असलं पाहिजे, माऱ्याच्या ठिकाणी तुम्ही राहिलं पाहिजे. जसं आपण एखादा किल्ला असतो तर किल्ल्याची माची असते, तिथं सैन्य उभं असतं आणि शत्रूला आपण मारत असतो, शत्रूला निरीक्षण करत असतो. अशा ठिकाणी तुम्ही थांबा की जेणेकरून तुमचा समाज तुम्हाला दिसेल, तुमचे शत्रू तुम्हाला दिसेल. अशा जागा तुम्ही बळकावा, जल्दी करा, असं बाबासाहेब आदेश देतात. आणि त्याच्यामुळे तुमचं शिक्षण काय सांगतं, तुमचं शिक्षण तुमचा दर्जा सांगतं, तुम्ही किती सक्षम आहात ते सांगतं, आणि सर्व येणाऱ्या प्रसंगांना तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून तोंड देऊ शकता. जसं की तुम्ही आता खूप छान उत्तर दिलं, सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअरली सांगितल्यात की एका विद्यार्थ्यांनी कुठल्या एक लेवलला एक क्लिअरिटी करून पुढे गेलं पाहिजे. पण सर ह्याच्यातनं अजून एक बघा असा प्रश्न येतो की आपण आता बाबासाहेबांबद्दल कष्ट बघितले, कुठल्या लेवलला त्यांनी अचिव्हमेंट केली, त्याचं विजन काय होतं तिथं बघितलं. पण जसं की आपण बोललो ना की आपण हे त्यांची अचिव्हमेंट्स बघितली, पण त्याच्या जो ग्राउंड लेवलला, मिडल लेवल पण ग्राउंड लेवलला जी चळवळ होती, तसं प्रश्न जर उद्भवतो की स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचं काय योगदान होतं, म्हणजे असं त्यांनी काय काय गोष्टी केल्या ते समजून घ्यायला आवडेल. आपण आता त्या मुद्द्याकडे वळूया. विषय असा येतो की बाबासाहेबांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान काय. लाला लजपत रायांनी प्रश्न दिला की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये या, पण लाला लजपत राय सायमन गो बॅक या चळवळीमध्ये लाला लजपत राय दगावले. तर सायमनला विरोध का केला होता की ज्या काळामध्ये ॲडल्ट फ्रँचायसी आली आणि जो व्यक्ती आहे, जी ॲडल्ट असेल त्यालाच मतदानाचा अधिकार राहणार आहे, अशा स्वरूपाचं ते बिल ब्रिटिश काळामध्ये आलं गेलं. त्या काळामध्ये आता बघा, स्वातंत्र्याची व्याख्या काय असू शकते तर व्यक्तिगणिक वेगवेगळी असू शकते. भौगोलिक स्वातंत्र्य, व्यक्तीचं स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, जातीचं स्वातंत्र्य, या वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. पण भारतीय स्वातंत्र्य, भूभागाचं स्वातंत्र्य जे ब्रिटिशांकडे होतं ताब्यात हा देश, त्यावेळी त्या ब्रिटिशांना बाहेर काढायचं, हे एकमेव स्वातंत्र्य आपण डोळ्यासमोर ठेवतो. पण स्वातंत्र्याचे वेगवेगळे थर आहेत, पारतंत्र्याचे वेगवेगळे थर आहेत. बघा, संपूर्ण देश हा ब्रिटिशांच्या ताब्यात आहे, बहुजन वर्ग प्रशासनाच्या ताब्यात आहे, आणि संपूर्ण लोकांच्या आणखीन खालच्या थरामध्ये महिला आणि अस्पृश्य लोक आहेत. असे वेगवेगळे थर आहेत. तुम्ही कुठल्या स्वातंत्र्याला महत्त्व देणार. जर मी त्या ठिकाणी असेल तर मी त्या ठिकाणच्या स्वातंत्र्याला महत्त्व देईन. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की जर लोकमान्य टिळक जर बहुजन वर्गात जन्मास आले असते तर त्यांनी बहुजन वर्गाच्या स्वातंत्र्याचा पहिला विषय मांडला असता, असं बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांना काय करायचं होतं तर त्यांचा जो समाज आहे त्याच्या उत्थानाचं काम करायचं होतं. त्यांच्या देखील स्वातंत्र्याचा भाग आहे. नॉट ओन्ली इंडिया फ्री करायचं आपल्याला. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिलं विजन की माझ्या समाजाला मुक्त व्हायला पाहिजे. त्यांना पाण्याचे अधिकार नव्हते, शिक्षणाचे अधिकार नव्हते, चांगलं खाण्याचे अधिकार नव्हते, पिण्याचे अधिकार नव्हते, कपडे घालण्याचे अधिकार नव्हते. सर्व बाजूनी असा एक वर्ग संकुचित झालाय, आकुंचित झालाय, त्याला मुक्त करायचं असेल तर त्याच्या स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य हे केवळ देशाच्या
भूभागापुरतं न पाहता व्यक्ती स्वातंत्र्य पाहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्या स्वातंत्र्याविषयी असं प्रायोरिटीने केलंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की बाबासाहेबांचं स्वातंत्र्यावरती लक्ष नव्हतं का? अलिप्तपणे बाबासाहेब पाहतात. संयुक्त चळवळीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र या चळवळीमध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा रोल आहे. नाहीतर मुंबई ही गुजरातला जोडण्याचा कट चाललेला होता. पण बाबासाहेबांच्या काही विशिष्ट गोष्टीमुळे मुंबई आज महाराष्ट्रात झाली. फार महत्त्वाचे मुद्दे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी क्लिअर केले आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुष्याचे अधिकार, स्वातंत्र्याची मोठी मालिका आहे. ही व्यक्ती, प्रशासनाची व्यक्ती उठली, दुसरी आली. 2 टप्प्यामध्ये ब्रिटिश गेले आणि इथले लोक राजे झाले की इथले लोक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आले. संपलं का? ऍडमिनिस्ट्रेशन. पुढचा टप्पा ऍडमिनिस्ट्रेशन कसं राबवायचं, हा देखील स्वातंत्र्याचाच रोल आहे. पण आपण स्वातंत्र्याचे सेनानी म्हणून सुभाष बाबू, नेहरू, गांधी, लाला लजपत राय, सरदार वल्लभ पटेल हे स्वातंत्र्य सेनानी म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतात. बाबासाहेब हे मागे असतात. पण हे सर्व मिळून हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. एखादं नाटक असतं, त्या नाटकामागचा दिग्दर्शक असतो, नाटकाचा संगीतकार असतो, नाटकाचा नेपथ्यकार असतो. ह्या सगळ्यांच्या योगदानातून नाटक तयार होतं. तसं हे नाट्य आहे, महानाट्य आहे. भारताचं स्वातंत्र्य हे महानाट्य आहे. त्यात बाबासाहेबांचा रोल जरी पडद्यामागचा असला तरी महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याची हे कधी होऊ शकेल, परिपूर्णता कधी होऊ शकेल, तर 26 जानेवारी 1950 ही स्वातंत्र्याचा प्रक्रियेतला शेवटचं पान आहे. आणि त्या पानाचे हिरो आहेत बाबासाहेब आंबेडकर. तर स्वातंत्र्याच्या चळवळीत बाबासाहेबांचा रोल नव्हता असं जे काही आवई उठवली जाते हे अज्ञान आहे असं मला वाटतं. म्हणजे बाबासाहेबांवरती हा आरोप अनेक वेळा केला जातो की ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये नव्हते, सत्याग्रहात नव्हते किंवा ते ब्रिटिश धार्जिणे होते. थोडक्यात अशा पद्धतीचे आरोप होतात. पण ते चुकीचे आहेत. कारण तुम्ही जेव्हा विचार करता बाबासाहेबांचा, त्यावेळी स्वातंत्र्य जे आहे ते सर्व तळागाळापर्यंत गेलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. म्हणजे जो आपण टिळक आणि आगरकर वाद पाहतो, सामाजिक स्वातंत्र्य अगोदर पाहिजे की राजकीय, आणि त्याच्यामध्ये टिळकांनी राजकीय बाजू सुधारली, आगरकरांनी सामाजिक. पण इथे बाबासाहेब सुद्धा पहिल्यांदा सामाजिक गोष्टींवरच भर देतात. कारण इथला जो पददलित समाज आहे त्याला अजून काही शिक्षण नाहीये, त्याला कुठले अधिकार हक्क काय माहित नाहीये. तो जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत त्याला स्वातंत्र्य काय करणार आहे. आणि म्हणून ही एक पद्धतीने त्यांनी केलेली आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या लोकांना त्यांनी जागृत केलेलं आहे राज्यघटनेच्या माध्यमातून. ते अंतिम टप्प्यातलं आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी जो प्रवास त्यांचा आपण पाहतोय की 47-50 किंवा अगदी ते पहिल्या स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात असेपर्यंतचा प्रवास, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी भारताच्या हिताचाच विचार केलेला आहे. त्यांनी एक स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे की जसं पाकिस्तान वेगळं झालं, मोहम्मद जिन्नांनी पाकिस्तान पूर्ण केलं, तसं ते म्हणतात की मी या देशाचे तुकडे करणार नाही, कारण मला या देशाच्या इतिहासात माझ्यावरती अशी कुठल्याही पद्धतीची नोंद होऊ नये की बाबासाहेबांनी देशाचे तुकडे केले. कारण काय, तर देशावरती प्रचंड प्रेम असणारे बाबासाहेब आहेत. म्हणजे तुम्ही जर गोलमेज परिषदा तिन्ही बघितल्या, तिन्ही परिषदांमध्ये बाबासाहेब आहेत, पण तिथं त्यांनी इथल्या काँग्रेस विरोधात तिथे काही टीकात्मक नाही, तिथे इंग्रजांविषयी ते बोलतात, इंग्रजांविरोधात बोलतात की तुम्ही आमचं स्वातंत्र्य आम्हाला द्या. हे आपल्याला अनेक वेळा गोलमेज परिषदा आपण अभ्यास करत नाही. गोलमेज परिषद पहिली असेल त्याला गांधीजी गेले नव्हते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्याला ते गेले. आणि जातीय निवाड्यानंतर गांधीजी जेव्हा उपोषणाला इकडे भारतात बसले होते, पुणे करार जो आपण पाहतो, तर तिथे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असावा ही बाबासाहेबांची एक अट होती. पण त्याला गांधीजींनी विरोध केलेला होता. आणि मग त्यांचं मरणांतिक उपोषण होतं. शेवटी बाबासाहेबांनी ती गोष्ट मागे घेतली पुणेकरांच्या माध्यमातून. आणि तोच पुणे करार पुढे मग तो मॅकडोनल्डने जाती निवाडा म्हणून तसाच तो पुढे कंटिन्यू करण्यात आला. मग सायमन कमिशनला साक्ष दिलेली असेल, तिथे आपल्याला असं वाटतं कारण सायमन गो बॅक ही त्यावेळी भारतात मोठं चालू होतं. सायमन गो बॅक काँग्रेस म्हणत होतं. आणि बाबासाहेब कसे काय भेटतात,
बाबासाहेबांच्या विरोधात पण मोर्चे निघालेले होते. पण बाबासाहेब का भेटले? वैयक्तिक स्वार्थासाठी भेटलेच नाही, की जो इथला समाज आहे त्याच्या भल्याचा मी विचार करतो, कारण त्यांना अजून त्यांचं काहीच त्यांना समजत नाहीये. आणि मग तिथे त्यांना अधिकार प्राप्त करून घेणं, कोलमेज परिषदेनं त्यांना काही अधिकार प्राप्त करून घेणं, मजूर मंत्री असताना पण त्यांच्यासाठी काहीतरी मजुरांसाठी असेल किंवा इथल्या स्त्री पुरुषांसाठी असेल, त्यांना काहीतरी देणं, म्हणजे उभ्या आयुष्यभर त्यांनी केवळ या आपल्या भारतीय जनतेचा विचार केलेला आहे. मी असं म्हणणार नाही की दलितांचा विचार केला, बहुजनांचा विचार केला, सगळ्या स्त्रियांचा विचार केला, प्राणी मात्राचा पण मी म्हणेन विचार केला, की आज आपण पाहतोय की प्राण्यांविषयी सुद्धा आपण कुठल्याही प्राण्याला जाऊन मारू शकत नाही, म्हणजे ती प्राण्यांविषयी पण विचार केलेला आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे स्वातंत्र्य लढ्यातलं ते फार महत्वाचं आहे. आणि शेवटी ह्याच्यातला कळस काय आहे तर भारतीय राज्यघटना. पण त्यांनी ठरवलं मी नाही करणार, पण इतके स्वतःला शारीरिक त्रास होत असताना, त्यांना डायबिटीस होता, म्हणजे त्रास बाकीचे होते, पण एवढा वेळ बसणं, तो मसुदा तयार करणं, तो पुन्हा चर्चेला नेणं, त्याच्यावरती चर्चा करणं, डिबेटिंग करणं, म्हणजे जे 7 माणसं त्या मसुदा समितीमध्ये होते त्याच्यातला एक अमेरिकेत गेला होता, एकाचं निधन झालं होतं, एक प्रचाराच्या निवडणुकीमध्ये होता, पण एकटा माणूस एका हातीने इतकं काम केलं आणि 2 वर्ष 18 महिने 11 दिवसांमध्ये ती राज्यघटना पूर्ण केली. आणि अशामुळे मला ते वाटतात की प्रखर देशभक्त आहेत. देशावरती त्यांची इतकी निष्ठा असणारा मला तरी वाटतं की आत्ताच्या मॉडर्न याच्यामध्ये आपल्याला सापडणार नाही. त्यांचे आणि नेहरूंचे वाद असतील, चीनविषयी ते नेहरूंच्या विरोधात होते, पाकिस्तान विषयी पण त्यांचे काही मतभेद असतील, पण देश महत्वाचा. वैयक्तिक मतभेद असू शकतात पण देश महत्वाचा आहे, त्यांनी कायम पाळलं आणि देशासाठी त्यांनी काम केलं. सर बघा, तुम्ही खूपशा गोष्टी खूप छान प्रमाणे सांगितलं. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, जसं सांगितलं की बाबासाहेबांनी जे संविधानचं जी पण मांडणी केली, जे कष्ट केले, ते एका समाजासाठी नसून सगळ्यांसाठी होते. बरोबर आहे, ते कष्ट सगळ्यांसाठी घेतले त्यांनी. तरी देखील या संविधानावरती काही ठिकाणी आपण बघतो की टीका होते. मला अशा लोकांना सांगावंसं वाटेल की त्यांनी जे प्रिॲम्बल आहे आपलं ते वाचावं. घटनेचं जे प्रिॲम्बल आपण म्हणतो ते वाचावं, की त्याच्यातली पहिलीच जी ओळ आहे, आम्ही भारताचे लोक. उद्देशिका ज्याला आपण मराठीत म्हणतो, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्यासाठी, आणि मग खाली संपूर्ण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ही उद्देशिका आहे ती भारतीय लोकांनाच अर्पण केली, स्वतःप्रती आम्ही ही अर्पण करीत आहोत, अशी जगातली एकमेव ही घटना आहे की जी भारतीयांनी स्वतःप्रतच अर्पण केलेली आहे. आणि इथं जेव्हा तुम्ही हे उद्देशिका वाचता त्यावेळी तुमचं स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता, न्याय, मग इथे समता असेल, स्त्री पुरुष समता असेल, इथं तुमच्या श्रद्धा, उपासना याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, त्याची तुम्हाला न्याय आहे. एक जी व्यक्ती आहे उच्च पदावरती आहे तिलाही तोच न्याय आहे आणि जो सामान्य माणूस आहे त्यालाही तोच न्याय आहे. म्हणजे असं नाही की बाबा या लोकांना वेगळी आहे नियम, या लोकांना वेगळे नियम आहेत, तर नाही, ही राज्यघटना सर्वांसाठी आहे. आणि आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की तुम्ही शेजारच्या सगळ्या देशांचा विचार करा, पाकिस्तानचा विचार करा, श्रीलंकेचा विचार करा, नेपाळचा विचार करा, इकडे म्यानमारचा विचार करा, बांगलादेश असेल, जपान, काय होतंय आज आपला देश जो स्थिर, मजबूत आणि जगातली जी आपण म्हणतोय की आज तिसरी अर्थव्यवस्था जी निर्माण झालेली आहे त्याला आधारभूत जे आहे ती भारतीय राज्यघटनाच आहे. आणि ही जर राज्यघटना निर्मित असती तर आपला देश आज इतक्यापर्यंत येऊ शकलाच नसता, आपला तेवढा विकास पण झाला नसता. मी म्हणतो काही गोष्टी बरखाली असतील पण आपण सर्व एक सूत्रामध्ये बांधलेला आहोत. आणि असं म्हणतात की पार्लमेंट जे आपले आहे इट ड्रॉ ऑल पॉवर फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन. सगळी जी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, भारतीय आपली पार्लमेंट असेल, त्यांचा जे मुख्य आधार आहे ती भारतीय संविधान. आणि आपलं काम आहे की तिचं रक्षण करणं, तिचं संवर्धन करणं आणि तिचा अभ्यास करणं.
कारण होतं असं की अनेक वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपण म्हणतो की असं आहे ते तसं नाही, अभ्यास करायला पाहिजे. सर बघा, ह्याच्यावरती मी एक प्रश्न विचारीन. कोणाच्या मनाला असा त्रास होईल हा उद्देश नाही आहे, त्याच्यातनं काहीतरी शिकता येईल हा उद्देश आहे. तर असा कधी तुम्हाला एक्सपिरियन्स आला आहे का की ज्या व्यक्तींना संविधानाबद्दल किंवा काय आपल्या इक्वेलिटीबद्दल नॉलेज नाही आहे, पण त्यांनी चुकून का होईना कदाचित टीका केली, असं कधी एक्सपिरियन्स आला आहे तुम्हाला? विषय कसा असतो की आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मेजॉरिटी आपण लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे आधी एक महत्वाचं लक्षात घ्या, वन व्होट वन व्हॅल्यू हा सर्वात महत्वाचा बाबासाहेबांनी असलेला आपल्याला देणगी असं मी मानतो. नंबर 2, बाबासाहेब असं म्हणतात की या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय सर्वांना समान राहणार आहे. एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या जात, त्याचं लिंग, त्याचं जन्मस्थळ, त्याचं कोणत्याही बाबतीतलं आणि काही वेगळेपण हे तुम्हाला वेगळं ठरवता येणार नाही. त्याला समान पातळीवरती आणावं लागेल. लक्षात घ्या, या देशामध्ये 6,500 जाती आहेत, छोट्या. त्या 6,000 जातींना एका सूत्रामध्ये बांधणं ही सोपी गोष्ट नाही. बघा, काही असे देश आहेत आपल्याला की इतर की ते एक ओरिएंटल जातीमध्ये म्हणून ओळखले जातात. तिथे संविधान राबवणं एक राबवणं, त्या देशाची घटना राबवणं सोपं असतं. पण एवढ्या 18 पकड जातीची एका सूत्रामध्ये बांधणं ही सर्व सोपी गोष्ट नाही आहे. पण बाबासाहेबांनी ते कौशल्य करून दाखवले. लोक म्हणत होते, जगातील लोक हे कसं काढणार, कारण हे एका पातळीवरती आणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुमच्या धर्माचाही अधिकार दिलेला आहे. तुम्हाला असं म्हटलं नाहीये की आज धर्मनिरपेक्ष तुमचा कोणताच धर्म नाही, तुम्ही तुमची उपासना करू शकता. पण उपासना तुमची भारतीय घटनेच्या आड येता कामा नये. तुम्ही तुमच्या घरामध्ये उपासना करा, मंदिरात करा, पण एक तुमची उपासना दुसऱ्या धार्मिक माणसाचा अधिकार हनन करणार नाही ना, याची देखील काळजी घेतली पाहिजे. आता आज होतंय कसं की आज 50% महिला आणि सगळे 85 ते 90% पर्यंत हा जो सगळा वर्ग आहे, हा सगळा मानणार आहे की त्यांच्यासाठी हे सगळं काम एका जुटीने केलंय. आज संविधान हे सर्वश्रेष्ठ राहणार आहे. बाकी कोणतेही ग्रंथ आज तुम्हाला हवी होताना दिसणार नाही. कोणत्याही गोष्टीचा शोध, सोल्युशन, औषध हे संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला शोधावं लागेल. राजकीय स्वरूपाचं काम करतं, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, राजकीय कळलं का, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल, प्रशासनामध्ये असेल, कोणत्याही बाबतीत असेल, संविधान तुम्हाला प्रमाण मानावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला त्यातून मार्ग सापडणार नाही. दुसरं, हे संविधान असं कधी म्हणत नाहीये की बाबा ह्याच्यात काही बदलाव करू शकतो की नाही. आपण आवश्यकता भासल्यास पर्याप्त गणसंख्येच्या माध्यमातून तुम्ही संविधान बदलू शकता. आणि बाबासाहेब सरतेशेवटी काय म्हणतात की हे संविधान मी आज तुझ्या समोर सादर करतोय, देतो आहे, अर्पण करतोय. हे यशस्वी कधी ठरेल, हे संविधान चालवणारे लोक जर प्रामाणिक असतील, चांगले असतील, तर हे अंतिमतः संविधान श्रेष्ठ ठरेल, चांगलं ठरेल, आदर्श ठरेल. पण हे संविधान चालवणारे लोक जर आदर्श नसतील, प्रामाणिक नसतील, तर हे संविधान फेल होऊ शकतं. म्हणजे एखादा नाईफ असतो, हातामध्ये सुरी असते, चाकू असते, त्याचा वापर चांगल्या पेन्सिलला धार काढणं, भाजी चिरणं अशासाठी करू शकता उद्देशाने. येस. आणि जर ते नसेल तर तुम्ही फूट पण करू शकता. असं सुस्पष्टपणे बाबासाहेबांनी म्हटले. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीयता आहे, प्रचंड अंधश्रद्धा आहे, कळलं का. आजही आपल्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत नाहीत, पण ते विज्ञानाच्या माध्यमातून किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून ते त्याचा बोथटपणा कमी होऊ शकेल असं मी आशावादी आहे. आणि भारतीय संविधानामध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. त्याचं आपण राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट टू एज्युकेशन, येस, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, तिसरं महत्वाचं आहे, राईट टू कल्चर अँड एज्युकेशन, आणि राईट टू रेमेडीज. म्हणजे तुम्हाला असं वाटते की तुमचा एखादा फंडामेंटल राईट हनन होतो, तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही याचिका दाखल करू शकता. त्याच्यामुळे भारतीय संविधान हे फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला असं वाटतं की माझ्या अधिकारावरती गदा येते, तर तुम्ही फ्री आहात, तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, तुम्ही अपील करू शकता.
तर बघा ओव्हरऑल खूपशा गोष्टी शिकता आल्या समजता आल्या. तर बघा व्ह्यूअर्सना एक छान मला मेसेज द्यायचा आहे की हा पॉडकास्ट चॅनलचा हाच एक हेतू आहे की प्रत्येक गोष्टी जितकी पण गोष्टी आपण कव्हर करतो ना, जितकी पण हसल स्टोरीज आपण कव्हर करतोय ते काही मोठ्या व्यक्तिमत्वाचे असू दे की एक इन पर्सन तो व्यक्ती असू दे, आपला मुद्दाच हाच आहे की आपल्या समाजाला घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यांना काय चांगली नॉलेज देता येईल, त्यांना काय चांगला प्रॉपरली माइंडसेट देता येईल, कारण की माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी आपण धडपड करतोय. तर ह्या आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला खूपशा गोष्टी शिकता आल्या आणि आय होप तुम्ही नोट्सही काढल्या असतील आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला नक्की सांगायचं तुम्हाला काय गोष्टी शिकता आल्या. तर बघा लास्टमध्ये मला बघा दोघांनाही एक प्रश्न विचारायचे आहेत की ओव्हरऑल जितके पण आपण डिस्कस केलं, जितका पण तुमचा गाढा अभ्यास आहे बाबासाहेबबद्दल ठीक आहे, तर ह्या पूर्ण अभ्यासामधून आपल्या युवक मंडळींना किंवा समाजाला आपण एक काय छान असा मेसेज देऊ शकतो? पहिल्या प्रथम मी शेवटी 133व्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि संदेश मी असं म्हणणार नाही, एक मित्र म्हणून किंवा एक टीचर म्हणून मी एवढंच सांगेन की आज या 21व्या शतकामध्ये एकच मेसेज आहे. मी बाबासाहेबांनी जो सांगितलं तोच सांगेन की वाचाल तर वाचाल. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप एक ठीक आहे माध्यम आहे, त्या पद्धतीने तुम्ही वाचता, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी पुस्तकं घ्यावी, ती वाचावी. बाबासाहेबांनी जितकी पुस्तकं जी महत्वाची, आज तुम्ही ऑनलाईन पुस्तकं वाचू शकता बाबासाहेबांची, तुम्ही ऐकूही शकता ऑडिओ. येस. तर महत्वाची जी 20 पुस्तकं आहेत बाबासाहेबांची, 22 ती पुस्तकं या विद्यार्थ्यांनी घ्यावी, ऑनलाईन घ्यावी, ऑडिओ घ्यावी, संग्रही ठेवावी. ती प्रतिज्ञा त्यांनी या दिवसानिमित्ताने करावी, 14 एप्रिलच्या निमित्ताने, की मी ही पुस्तकं वाचेन आणि मी एक भारताचा सुजाण नागरिक होण्याचा मी प्रयत्न करेन. असं जर बघितलं तर पुस्तकं भरपूर आहेत. कुठलं असं 5 सजेशन द्याल की अशी कुठली तरी 5 पुस्तकं नक्की, निदान 10 नाही, 20 नको, 30 नको, त्यांनी 5 तरी वाचली पाहिजे? त्यातलं पहिलं जे आहे ते तुम्ही सांगू शकता की हू वेअर दी शूद्रास, ते एक आहे. अस्पृश्य मूळचे कोण, एक पुस्तक आहे. त्यानंतर तुम्ही बुद्ध अँड हिज धम्म जे बाबासाहेबांनी लिहिला होता. मुक्ती कोण पथे हे एक छान पुस्तक आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं. त्यानंतर अजून एक पुस्तक ॲनिलेशन ऑफ कास्ट, जातीयंताचा संदर्भात ते पुस्तक एक आहे, ते मुलं वाचू शकतात. आणि प्रॉब्लेम ऑफ रोपी, थॉट्स ऑन पाकिस्तान हे एक पुस्तक आहे. हे पुस्तकं मग विद्यार्थी वाचू शकतात. मस्त, नक्कीच. ह्या सगळ्या पुस्तकांची लिंक आपण ॲमेझॉनला असतीलच, सर्च करू शकता. लिंक पण आपण कमेंट सेक्शनमध्ये देऊ. आणि सर तुमच्याप्रमाणे असं छान मेसेज आपण काय देऊ शकतो युथना? युथना मी एक असं चांगलं मेसेज देऊ शकतो की बघा, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे जे काही घडलंय आणि ते केवळ जातीय व्यवस्थेमुळेच हे सगळं घडत गेलं. परंतु आपल्याकडे असं गोष्ट असते की ज्यावेळी माझ्याकडे राईट येतात, अधिकार येतात, तर मी ते सूड भावनेने पेटतो आणि त्या सगळ्याचा सूड घेतो, असं चित्र दिसतं. पण बाबासाहेबांकडे जेव्हा राईट आले, त्या बाबासाहेबांनी कुठेही सूडाची भूमिका न घेता, विद्वेषाची भूमिका न घेता, तोडफोडीची भूमिका न घेता, हा देश एकसंघ कसा राहील आणि माझ्या देशातल्या तळागाळातल्या माणसाचा विकास कसा होईल, यासाठीच बाबासाहेबांनी हे संविधान दिलेलं आहे. आणि ही फार मोठी उपलब्धी आहे. हे सर्वसामान्य माणसाच्या अंगी गुण असत नाहीत. जो विद्वान मनुष्य आहे, जो दूरदृष्टी ठेवून असणारा मनुष्य आहे, त्याच माणसाच्या अंगी हे गुण असू शकतात. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी बाबासाहेबांचा उल्लेख करताना भारतरत्न करतो, विश्वरत्न करतो, पण बऱ्याचदा काही लोक किंवा आमच्यातले सर्व लोक बाबासाहेबांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर त्यांनी संपूर्ण देशाचा, संपूर्ण जगाचा विचार करून ही भारतीय कौम अखंड कशी टिकून राहील यासाठी बाबासाहेबांनी विचार केला. आणि त्या संविधानाच्या पानोपानी त्याची गरिमा, त्याच्या ज्ञानाची तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल जर तुम्हाला अभ्यास करायचा तर बाबासाहेब तुम्हाला पानोपानी भेटतील. प्रत्येक शब्दात बाबासाहेब तुम्हाला भेटतील. आपण म्हणतो फिजिकली ते संपले असं पण म्हणू, पण तसं माणूस संपत नाही. मुलांना मेसेज हाच आहे की बाबासाहेबांना तुम्ही पुस्तकातनं भेटू शकता. हे एकमेव चांगलं माध्यम आहे. आणि त्या माध्यमातून ज्यावेळी जिथे तुम्ही थांबाल, तुम्हाला असं वाटेल काही प्रश्न, मी असं म्हणत नाही की पुस्तक वाचताना सगळे मुद्दे तुम्हाला समजतील, पण जिथे तुम्हाला समजणार नाहीत तेव्हा काही विचारवंताची तुम्ही
जवळ सलून काही प्रश्न त्यांची उकल करू शकतात. पण बाबासाहेबांना वाचलं. जसं आज एल साहेब म्हणाले की काही पुस्तकांचा रेफरन्स दिला त्यांनी, खूप चांगले माहिती दिली त्यांनी. तर तीच पुस्तकं किंवा 22 ज्यांना ज्यांना शक्य आज आहे ती ग्रंथसंपदा तुमच्या दप्तरी असली पाहिजे. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये करून ठेवली. एवढा संदेश मी देऊ शकेन. तर सर खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही वेळ दिला. खूप छान गोष्टी समजता आल्या तुमच्याकडून. आता सगळ्यांना एक काइंड रिक्वेस्ट आहे बघा, हा जो पॉडकास्ट आहे फक्त कोणाला मनाला वाईट वाटेल ह्या उद्देशाने नाही घेतला गेला आहे. प्रत्येक विद्यार्थीला, प्रत्येक व्यक्तीला ह्याच्यातनं काय गोष्टी चांगल्या माइंडसेटनी, चांगल्या विजननी घेता येतील त्यासाठी घेतला गेलेला आहे. मग कोणी वाईट वाटून घेऊ नका. कोणाला काय शिकता आलं आहे पॉडकास्टमधून, काय चांगल्या गोष्टी शिकता आल्या हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मांडू शकता. अँड परत एकदा सर तुम्ही खूप छान वेळ दिला, खूपशा गोष्टी तुमच्याकडनं समजून घेता आल्या. मग त्यासाठी मराठी हसल कल्चर आमच्या चॅनलकडून, आमच्या टीमकडून तुम्हाला एक छोटी आठवण म्हणून एक प्रयत्न करतो आहे. तर तुम्हाला ते देऊ इच्छितो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, सामाजिक, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.